अब की बार 400 पार हा नारा तुम्हाला नक्कीच आठवत असेल। लोकसभा निवडणुकीवेळी भाजपनं हा नारा दिला होता। मात्र या घोषणेचं झालं काय हे सगळ्या भारतीयांना माहीत आहे। आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेशी या नाऱ्याचा संबंध जोडला जातोय। पुण्यामध्ये भाजपनं मिशन 100 असं एक मिशन हाती घेतलं होतं आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा 125+ नारा दिला होता। मात्र या दोन्हीही म्हणजे पुण्यामधल्या मिशन 100ला ब्रेक लागण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडं पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा 125 पारला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। यामागे काही कारणं आहेत, नेमकी काय कारणं आहेत आणि भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये नेमकं काय समोर आलं आहे, या सगळ्या घटनांचा घडामोडींचा आपण या व्हिडिओद्वारे आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी कृष्णा आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। भाजपनं पुण्यामध्ये मिशन 100ची योजना आखली होती। भाजपने आपले सगळे मुख्य पदाधिकारी असतील, आपले खासदार आमदार असतील, मिशन 100च्या कामासाठी वाहून घेण्याचं आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं। या संदर्भातली जी काही योजना आहे ती निवडणुकीच्या आधीच तयार करण्यात आली होती। त्यासाठी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली आणि या मिशन 100साठी आपलं योगदान दिलं। मात्र काय झालं, निवडणुकीच्या आधी आपण काय झालं ते सगळ्यांनी बघितलं। काय झालं की विरोधी पक्षातले जे काही स्ट्रॉंग कॅन्डिडेट असतील ते कॅन्डिडेट भाजपनं फोडले आणि आपल्या गटामध्ये आणले। हा मिशन 100+चाच भाग असेल, लक्षात घ्या। मात्र यामुळे काय झालं, भाजपचे जे स्थानिक कार्यकर्ते होते, स्थानिक पदाधिकारी होते, ते कुठेतरी नाराज झाले। कारण का तर राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आलेल्या आयारामांमुळं भाजपमधल्या निष्ठावंतांवर एक मोठ्या प्रकारचा अन्याय झाला। आता असं म्हणतात की भाजपने एक इंटरनल सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये असं दिसतंय की भाजपची जी गाडी आहे ती 80च्या वेगानं धावते। आमच्याकडं काही अनुभवी पत्रकारांनी मुलाखती दिल्या, त्यामध्ये त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला की भाजपची जी गाडी आहे ती 100+च्या वेगानं धावण्याची त्यांची योजना होती, मात्र ती कुठेतरी आता 80च्या वेगानं धावते। तर लक्षात घ्या, 80च्या वेगानं धावते म्हणजे काय की भाजपच्या ज्या जागा आहेत त्या कुठेतरी 80च्या आसपास येणार असल्याचं भाकीत वर्तवलं जाते। तर हे भाकीत दुसरं तिसरं कुणी वर्तवलेलं नाही, लक्षात घ्या। हे भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये वर्तवण्यात आलेलं आहे असं या ठिकाणी स्पष्ट करण्यात येते। मात्र हे सगळं जर बघितलं तर हे कशामुळे झालं आहे, तर हे फक्त आणि फक्त एका कारणामुळे झाले। ते कारण आहे अजित पवार यांचा आक्रमक प्रचार। भाजपला हे कुठेही अपेक्षित नव्हतं की इतक्या आक्रमक पद्धतीनं अजित पवार प्रचारात उतरतील आणि त्याचा आपल्याला अशा पद्धतीने फटका बसेल। तर हे कुठेतरी घडताना पाहायला मिळते की अजित पवार यांनी पुण्यामध्ये जे पुण्यातले स्थानिक पदाधिकारी आहे, जे त्रिकुटे, त्याच्यावर आरोप केलं की हा आरोप कशाचा होता, हा आरोप होता महापालिकेमध्ये केलेला अपहाराचा, हा आरोप होता योजनांमध्ये केलेला भ्रष्टाचाराचा। त्या ठिकाणी बऱ्याच योजनांचा उल्लेख आहे। प्रामुख्याने जर पाहायचं झालं तर PMRDचा घोटाळा असेल किंवा बांधकाम प्रकल्पातील अनियमितता असेल किंवा नदी सुधार प्रकल्पाला झालेला जो त्याच्या नुसत्या चर्चा झाल्या पहा, त्याच्यामध्ये फार काही कामं अद्याप घडलेली नाही आहेत। आणि जायका प्रकल्प असेल तो कितीतरी वर्ष झाले रेंगाळलेला आहे आणि या प्रकल्पामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुणे मेट्रो प्रस्तावित केव्हा झाली आणि आतापर्यंत किती कामं झाली हे सगळं पुणेकरांना माहिती आहे। मात्र ह्या प्रकल्पात जर व्यवस्थित बघायला गेलं तर एकदम तुकड्यामध्ये उद्घाटन करण्यात आली, तुकड्यांमध्ये कामं करण्यात आली आणि अजूनही पाहायला गेलं तर पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये मेट्रो पुण्यामध्ये नाही आहे। जी प्रस्तावित आहे तिच्या कामाबाबत सुद्धा रेंगाळलेलं पण कुठेतरी पाहायला मिळालं। हे सगळं जो स्थानिक नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार आहे याच्यावर अजित पवारांनी बोट ठेवलं आणि अत्यंत आक्रमक पद्धतीनं पुणेकरांच्या हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला। हे सगळ्याचा फटका ह्या भाजपच्या 100 मिशनला बसताना दिसतोय। दुसरीकडं अजित पवार भाजपवर आरोप करत असताना ते महायुतीचा एक घटक पक्ष आहे याचा पण कुठेतरी त्यांनी विचार केला आणि विचार करताना भाजपच्या राज्याच्या नेतृत्वावर असेल किंवा देशाच्या नेतृत्वावर असेल त्यांनी अजिबात टीका केली नाही। म्हणजे त्यांनी तर हे सांगितलं की आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत। मात्र पुणेकरांना कुठेतरी विश्वास देण्यात ते कुठेतरी यशस्वी झाले की असं जरी असलं तरी मी या ठिकाणी निधी आणू शकतो, कारण राज्यात सत्तेत मी महायुतीचा एक भागीदार आहे आणि या सत्तेद्वारे मी पुण्यामध्ये निधी आणू शकतो आणि पुण्यातली चांगली कामं करू शकतो। यात आणखीन एक मोठा घटक आहे, तो म्हणजे शेजारच्या पिंपरी चिंचवडमध्ये केलेलं अजितदादांनी केलेलं काम असेल। पिंपरी चिंचवडचा जो विकास झाला तो अजित पवार यांनी केला असं मानलं जातं।
याला विरोधी पक्षातील नेतेसुद्धा आता तर विरोधी पक्षात राष्ट्रवादी, तशी महायुतीला विरोधी राष्ट्रवादी, शरद पवार गट आहे, काँग्रेस आहे आणि या पक्षातले नेते किंवा सर्वपक्षीय किंवा लोकांनासुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये हे वाटतं की हा जो विकास आहे तो अजित पवारांच्या नेतृत्वात झाला आहे आणि तो जर विकास बघितला तर तो खूप चांगल्या पद्धतीचा विकास आहे. आशिया खंडातली नंबर 1ची महापालिका केली होती, 4,000 कोटींच्या ठेवी होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी चांगलं कारभार चाललेली महापालिका 2017 साली काही घोटाळ्यांच्या आरोपामुळं राष्ट्रवादीच्या हातातून गेली आणि तिथला विकास जर पाहिला तर पुणेकरांना कुठेतरी हा विश्वास वाटू शकतो की बाबा शेजारच्या पिंपरी चिंचवडमध्ये झालेला जो विकास आहे तो आपल्याकडे पण झाला पाहिजे. तर हे कुठेतरी आश्वस्त करण्यात अजित पवार यशस्वी ठरलेत असं मानावं लागेल. दुसरी गोष्ट जर बघायला गेलं तर स्थानिक नेतृत्व जे आहे इथलं, मुरलीधर मोहोळ असतील किंवा हेमंत रासने असतील किंवा गणेश बिडकर असतील, यांच्यावर जे आरोप करण्यात अजित पवार यशस्वी ठरले आणि त्यानिमित्तानं एक प्रचारामध्ये सुद्धा धुराळा उडालेला पाहायला मिळाला. या आक्रमक अजित पवारांच्या आक्रमक जे काही त्यांनी रूप घेतलं होतं त्यामुळं या ठिकाणी प्रचारात रंगत आली आणि कुठेतरी स्थानिक जे भाजपा आहे, भाजपाचे नेते ते बॅकफूटवर गेलेले पाहायला मिळाले. फडणवीसांची कात्रजमध्ये जी सभा झाली त्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं कारण भाजपचे जे स्थानिक नेते ते कुठेतरी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देण्यामध्ये, त्यांनी जी अनियमितता सांगितली, त्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याला उत्तर देण्यात कुठेतरी अपयशी ठरले होते. त्यामुळं सगळ्यांचं लक्ष कात्रजच्या सभेकडे लागलं होतं. मात्र फडणवीसांनी जसं थेट फडणवीसांवर आरोप करत नाही तसं फडणवीसांनी सुद्धा थेट अजित पवारांवर आरोप करणं टाळलं त्या ठिकाणी आणि फक्त 1-2 वाक्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी अजित पवारांचा तो विषय तो संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा पद्धतीनं फडणवीस न बोलल्यामुळं दुसरीकडं ही जबाबदारी ती पुन्हा एकदा भाजपच्या स्थानिक नेत्यांवर येऊन पडली आणि ते कशा पद्धतीनं अजित पवारांना सामोरं जाणार यावर सगळा तो लक्ष लागलं होतं. मात्र हे कुठेही नंतरच्या काळातसुद्धा हे कुठेही पाहायला मिळालं नाही की अजित पवारांनी जे आरोप केलेत, त्यांनी जे आक्रमकपणा दाखवला आहे त्याचं जे उत्तर आहे, त्यांनी जे उपस्थित केलेले मुद्दे त्यांना उत्तर देणं कुठंतरी तेवढ्या प्रभावीपणे भाजपच्या स्थानिक नेत्यांना जमलं नाही आणि या साऱ्याचा परिणाम इथल्या प्रचारावर झाला, इथल्या सगळ्या जनमतावर होताना दिसतोय तो आणि 15 तारखेला मतदान झाल्यानंतर 16च्या रिझल्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट होतील. पण कुठेतरी असं म्हटलं जातं की पुण्यातल्या भाजपच्या या मिशन 100ला राष्ट्रवादीच्या आक्रमक प्रचारानं किंवा अजित पवारांच्या आक्रमक प्रचारानं ब्रेक लागला. आता अशीच काहीशी किंवा यापेक्षाही जास्त प्रभावीपणे ही परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये ठरलेली पाहायला मिळते. 2017च्या आधी तिथं राष्ट्रवादीची सत्ता होती, अजित पवार त्या ठिकाणी कारभाऱ्याच्या रूपामध्ये होते आणि काही भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं त्या ठिकाणी भाजपला सत्तेमध्ये येण्याची संधी मिळाली किंवा 2014 साली केंद्रात आलेलं मोदी सरकार असेल आणि त्या अनुषंगाने आलेली मोदी लाट असेल, या सगळ्या लाटेचा परिणाम आणि काही नेत्यांनी भाजपमध्ये मारलेली उडी असेल, या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी सत्ता जी आहे ती राष्ट्रवादीच्या हातातून निसटली. मात्र आज जर जवळपास 9 वर्षांचा कालावधी लोटला या सगळ्या घटनेला आणि आज जर पाहायचं झालं तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं केलं आहे काय असा प्रश्न आता विचारला जातो आहे. वेगवेगळ्या जर मुद्द्यांचा विचार करायचं झालं तर ही निवडणूक कुठंतरी भाजपच्या अंगलट येताना दिसते आणि लक्षात घ्या पुण्यात तरी मिशन 100 घेतलं होतं, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या काही नेत्यांनी 125 पारचा नारा दिला होता. आता 125 नगरसेवक निवडून येतील हे भाजप जेव्हा आत्मविश्वासानं म्हणतो त्यावेळेस भाजपकडे काहीतरी त्या संदर्भातील इनपुट्स असतील, त्या संदर्भातील लोकांचे अभिप्राय असतील किंवा सर्वे असतील असं मानलं जातं. कारण भाजपचे नेते किंवा भाजपकडनं अशा पद्धतीनं कधी इतक्या ठामपणे त्याशिवाय जो दावा आहे तो केला जात नाही. पण पिंपरी चिंचवडमध्ये हा दावा केला गेला. त्यानंतर आता जर परिस्थिती पाहिली तर नुकतीच फडणवीसांची सभा झाली, त्या ठिकाणी भाजपचे अमित गोरखे जे आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी भाजप 100+ जागा निश्चित निवडेल अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं. म्हणजे कुठेतरी आधी 125+ नारा दिला होता आणि त्यानंतरनं गोरखेंनी या ठिकाणी 100+ म्हटलं तर कुठेतरी आणि लक्षात घ्या त्या ठिकाणी फडणवीस होते, भाजपचे स्थानिक इतरही नेते होते, मात्र यांनी कुठेही गोरखेंच्या दाव्यावर आक्षेप घेतलेला दिसला नाही. म्हणजे एक प्रकारे एकदा 125+ नारा दिला गेला आणि आता भाजपचे नेते स्वतः 100पर्यंत आलेत. म्हणजे त्या ठिकाणीही कुठेतरी जागा भाजपच्या नेतृत्वाला कुठेतरी जागा आपल्या कमी झाल्यासारखं वाटते. प्रत्यक्षात या किती जागा येतील हे तर 16 तारखेलाच कळेल. पण एकूणच पुण्यापेक्षाही आक्रमक पद्धतीने प्रचार अजित पवारांनी जो आहे तो पिंपरी चिंचवड
चिंचवडमध्ये केला आहे. पिंपरी चिंचवडमधले स्थानिक पुढाऱ्यांवर म्हणजे त्या ठिकाणी महेश लांडगे असतील, शंकर जगताप असतील, यांच्यावर अजित पवारांनी ज्या पद्धतीने आरोप केले त्या पद्धतीनं आरोप महाराष्ट्रात इतर कोणी कुणावर केलेले नाही आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्याला धार आली, कारण अजित पवारांनी असंही मांडलं होतं की अजित पवारांनी महेश लांडगेंना बोलण्यासाठी प्रोवोक केलं, सुरुवात केली, भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच्यामध्ये सत्य असत्य हे तर तपासाचा भाग आहे किंवा जनतेला या गोष्टी माहिती आहेत. मूळतः अजित पवारांचं म्हणणं हे होतं की मी ज्यावेळेस आमच्याकडून ज्यावेळेस सत्ता गेली पिंपरी चिंचवडची, त्यावेळेस पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ज्या ठेवी होत्या त्या 4,000 कोटींच्या होत्या आणि इतक्या वर्षांमध्ये त्या ठेवी वाढून साधारणतः त्याच्यावरचं व्याज वगैरे सगळं मिळून हे 10,000 कोटीपर्यंत जायला हवं होतं. प्रत्यक्षात काय झालं तर ह्या ठेवी वाढायच्या, तर त्या ठेवी 4,000 कोटींवरनं आधी 1,000 कोटीपर्यंत खाली आल्या आणि आता कुठेतरी 2,000 कोटींवर स्थिरावल्या आहेत. जर बघायचं झालं व्यवस्थित तर 10,000 कोटी कुठं आणि 2,000 कोटी कुठं, साधारणतः 8,000 कोटीचा फरक आहे. आणि याच्या पलीकडं महापालिकेचं बजेट आणि टोटल सगळ्या गोष्टी बघितल्या तर साधारणतः 40,000 कोटी रुपयांच्या अपहाराचा आरोप केला जातोय. कारण आता जी कामं दिसतात ती तर राष्ट्रवादी किंवा अजित पवारांच्या काळात झाली असं मानलं जातं आणि त्यानंतरनं दिसेल अशी खूप कमी कामं आहेत. म्हणजे फ्लायओव्हरची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, पिंपरी चिंचवडचं जे विकास दिसतो तो असेल, तो सगळा काही जो तो 2017च्या आधी झाला असं सांगण्यात येते. आणि अलीकडच्या काळामध्ये एवढे पैसे तुम्ही म्हणजे 40,000 कोटी खर्च कुठे केले असा मूळतः अजित पवार यांचा प्रश्न होता. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर देताना स्थानिक नेते कुठेतरी त्या प्रश्नाला उत्तर देताना दिसले नाही. त्या उत्तर म्हणजे अजित पवारांना उत्तर देण्याऐवजी स्थानिक नेते कुठेतरी अजित पवारांवर पुन्हा एकदा टीका करताना दिसले आणि याच्यातही टीका करताना पातळी सोडलेली दिसली. म्हणजे बघा, पहिल्यांदा अजित पवारांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले असतील तर त्या आरोपांना उत्तर देणं गरजेचं होतं की बाबा 40,000 कोटींचं केलं काय, या आरोपांना तुम्हाला उत्तर देता आलं असतं की आम्ही ही कामं केली, ही महत्त्वाची कामं केली. मात्र असं कुठेही न होता तो जो प्रचार आहे तो कुठेतरी चुकीच्या बाजूला गेला, भाषा एकेरी गेली, नंतरनं शिवराळ भाषा वापरली गेली असे आरोप होतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी महेश लांडगेंना अजित पवारांनी प्रोवोक केलं असं मानलं जातं आणि त्यानंतरनं जी काही महेश लांडगे यांच्या मनातली भडास आहे ती बाहेर निघली आणि त्याच्यामुळं म्हणजे अजित पवारांची रणनीती जी होती ती यशस्वी ठरली असं मानलं जातं. आता नक्की या दोन गोष्टींमध्ये अजित पवारांनी विचारलेले प्रश्न आणि महेश लांडगेंनी अत्यंत आक्रमक शैलीत त्यांना दिलेली उत्तरं, या दोन्हीपैकी तिथल्या मतदारांना नेमकं काय आवडलं, की प्रश्न विचारणं आवडलं का अत्यंत विचित्र पद्धतीनं त्याला दिलेली उत्तरं आवडली, हा संशोधनाचा विषय. आणि 15 तारखेला मतदार राजा त्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि 16ला आपल्या त्या संदर्भातली सगळी जी उत्तरं आहे ती मिळतील. मात्र या ठिकाणी जी तिथली पण स्ट्रॅटेजी जी अजित पवारांची ती यशस्वी ठरली, त्या आघाड्यावर अजित पवार यशस्वी ठरलं असं मानलं होतं. कारण तिथंही भाजप पुन्हा एकदा 100च्या खाली येतो का काय अशी परिस्थिती आहे. एकूणच काय होणार, एकदम आक्रमक प्रचार आहे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा. भाजप त्या तुलनेमध्ये कुठेतरी त्या आरोपांना उत्तर देण्यात अपयशी ठरताना दिसतंय. आणि ही सगळी एकूण परिस्थिती पाहिली तर ही लोकसभा 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पेक्षा वेगळी नाही आहे असं मानलं जाते. कारण 2024मध्ये तिकडेही 400+ नारा मोदींनी दिला होता आणि तर पुण्यात बघायला गेलं तर पुण्यामध्ये सुद्धा भाजपनं 100+ मिशन हाती घेतलं होतं आणि पिंपरी चिंचवडमध्ये 125+ नारा दिला होता. तर जसं लोकसभेवेळी 425 पार करायला भाजपला जमलं नाही, तसंच आता पुण्यामध्ये 100 पार करणं भाजपला जमणार नाही आणि पिंपरीमध्ये 125 पार करणं भाजपला जमणार नाही असं मानलं जाते. मात्र जागा नक्की येतील किती हा मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर आपल्याला 16 तारखेला मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्याला 16 तारखेचीच वाट पाहावी लागणार आहे. या संदर्भातल्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत, घटना आहेत, त्या आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू आणि 16 तारखेला आम्ही या निकालाचं विश्लेषणसुद्धा करू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा थोडक्यात.